नमस्कार मंडळी. ही भाजी तुम्ही खाल्ली का हो? ही एक रानभाजी आहे आणि या भाजीचं वैशिष्ट्य हे आहे की हिची चव खारट असते. त्यामुळे भाजी करताना ना आपल्याला मीठ घालायची गरज पडत नाही. या भाजीमध्ये भरपूर मिनरल्स, व्हिटॅमिनचं प्रमाण भरपूर आहे. ही एक रानभाजी आहे. करायला सोपी आहे, चवीला अप्रतिम लागते. तर भाजी आणल्यावर आधी तिची पानं काढून घ्यायची. म्हणजे दांड्या घ्यायच्या नाही. फक्त पानं घ्यायची आणि भाजी 4 ते 5 पाण्याने कमीत कमी धुवायची. कारण भाजी ना जमिनीलगत येते, समुद्रकिनारी येते. त्यामुळे तिला ना भरपूर माती लागलेली असते. त्यामुळे 4 ते 5 पाण्याने धुवायची आणि त्यानंतर भाजी आपण निथळत ठेवायची. भाजी निथळत ठेवल्यामुळे तिचं पाणी निघून जाते एका चाळणीवर ठेवल्यामुळे आणि त्यामुळे भाजी पचपचीत होत नाही, चवीलाही छान होते. कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घालायचं. तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर मोहरी घालायची. मोहरी तडतडली की हिंग घालायचा आहे. त्यानंतर एक कांदा घालायचा. कांदा आपला नरम झाला की 7 ते 8 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि जिरं हे ठेचून घालायचं आहे. आणि हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही लाल मिरचीचे तुकडे वापरले ना तरी सुद्धा चालू शकतं. हे छान परतलं गेलं म्हणजे कांद्याचा रंग हलकासा गुलाबी आला की त्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा टाकायची धना पावडर. आता ही रानभाजी आहे, तिला स्वतःची अशी खूप छान चव असते, त्यामुळे खूप मसाले घालायची बिलकुल गरज नाही. त्यामुळे फक्त हळद आणि धना पावडर घातली. हे घातल्यावर आपण यावर ही भाजी घालून घ्यायची आहे आणि फक्त आपण कांदा परतला जाईल ना, तेवढं यावर मीठ घालायचं आहे. कारण भाजीला खारट चव आहे. त्यामुळे तिला बाहेरून मीठ घालायची गरज नाही. पण तो कांद्यापुरतं फक्त मीठ घालायचं आहे आणि गॅस मंद करून मंद गॅसवर झाकण न ठेवता ही भाजी शिजवायची आहे. आता दुसरं सांगते, की ही भाजी ना उपवासाला सुद्धा चालते. म्हणजे उपवासाला जे लोकं मीठ खात नाही त्यांना ही भाजी चालते. पण उपवासाला करताना ना फक्त तुपाच्या फोडणीवर तुपाची फोडणी करायची आणि त्यावर थोडंसं जिरं घालायचं आणि भाजी परतून घ्यायची, की उपवासाची भाजी तयार होते. अशी ही भाजी ना अ, खूप बहुगुणी आहे. म्हणजे या भाजीमध्ये भरपूर मिनरल्स आहे, भरपूर व्हिटॅमिन्स आहे. अशी ही भाजी नक्की करून बघा. भाजी शिजल्यावर मस्त बाजूने तेल सुटायला लागतं, की समजायचं की भाजी शिजलेली आहे.